शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथल्या चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सैनिकी पॅटर्न शाळेची इमारत तब्बल 8 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी आज पोलीस बंदोबस्तात सीलबंद करण्यात आली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य पब्लिक स्कूल संस्थेनं 2019 मध्ये शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी अँक्सिलो फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडकडून 3,88,00,000 रुपये आणि 17 लाख रुपयांची अशी 2 कर्ज घेतली होती। सुरुवातीला काही हप्ते नियमित भरले गेले, मात्र नंतर थकबाकी वाढत गेल्यानं व्याजासह रक्कम कोट्यावधींवर पोहोचली। परिणामी संस्थेला कर्जफेड करणं अशक्य बनलं। दरम्यान संस्थेचे विश्वस्त दशरथ काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात कर्जफेड झाल्याचा दावा करत प्रतिज्ञापत्र आणि UPI व्यवहारांचे मेसेज सादर केले होते। मात्र वित्तीय संस्थेनं हे पुरावे दिशाभूल करणारे असल्याचा दावा करत संबंधित कर्जाची परतफेड झालेली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते। तसंच 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रशालेवर प्रशासक नेमून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचा ताबा देण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते। त्यानुसार आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात सीलबंद कारवाई करण्यात आली। महसूल विभागानं पंचनामा करून शाळेच्या इमारतीचा ताबा वित्तीय संस्थेकडे सुपूर्द केला। यावेळी विशेष वसुली अधिकारी भरत जयकर यांनी संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक शरद काळे यांना समज नोटीस बजावली आहे। या प्रकरणी संस्थेचे विश्वस्त शरद काळे यांच्याशी संपर्क साधला असता वित्तीय संस्थेशी चर्चा करून कर्ज फेडण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। या कारवाईवेळी ॲडव्होकेट संदीप उपाध्याय, मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार, तलाठी आरती चौगुले, अविनाश तांबवेकर, पोलीस निरीक्षक संतोष माने आणि वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी पुष्पेंद्र सिंग आदी उपस्थित होते। कारवाईनंतर परिसरात 2 श्वानांसह 15 सुरक्षा रक्षक आणि 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत।